एकदा एका राज्यामध्ये एक हुशार मंत्री होता. तो मंत्री प्रत्येक वेळी बोलायचा की ज्या काही गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठीच घडतात. आता ही गोष्ट ऐकून त्या राजाला खूप राग यायचा की हा व्यक्ती असा का प्रत्येक वेळी बोलत असेल बरं. एक दिवशी त्या राजाचा अंगुठा कापला जातो. अंगुठा कापला गेल्यामुळे तो हुशार मंत्री जो आहे तो जोरजोरात हसतो आणि राजाला म्हणतो की ज्या गोष्टी घडतायत चांगल्यासाठी घडतायत, काळजी करू नका. राजाला खूप राग येतो, म्हणून राजा त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावतो आणि त्याला कैद करून ठेवतो. दुसऱ्या दिवशी तो राजा जंगलामध्ये शिकारीला जातो. जे बळी देणारे आदिवासी लोक आहेत त्या राजाला पकडून घेतात. आता त्या राजाला बळी देणार तेवढ्यात एक व्यक्ती त्यांच्यातला बघतो की राजाचा ना अंगुठा कापला गेलेला आहे. अर्धा अंग शरीर असलेला व्यक्ती बळीला चालत नाही आणि त्या राजाला तिथून सोडून दिलं जातं. आणि राजा खुश होतो आणि तो बोलतो की खरंच ज्या गोष्टी घडतायत त्या चांगल्यासाठी घडतायत. तो पळत पळत येतो आणि त्या हुशार मंत्र्याची फाशी थांबवतो आणि त्याला सोडतो आणि त्याला बोलतो की मला माफ कर, खरंच ज्या गोष्टी घडतायत त्या चांगल्यासाठीच घडतायत, तरी सुद्धा मी तुला इथे कैद करून ठेवलं होतं. त्यावेळी तो हुशार मंत्री परत एकदा हसतो आणि म्हणतो, राजा माझ्यासाठी सुद्धा ही चांगलीच गोष्ट घडली. तर राजा परत आश्चर्यचकित होतो आणि त्याला विचारतो, हे कसं बरं. यावेळी तो हुशार मंत्री सांगतो की राजा, त्या आदिवासी लोकांनी तुम्हाला पकडलं होतं आणि तुम्हाला पकडल्यानंतर तुमचं जर का अंगुठा कापला गेला म्हणून तुमची जर बळी देणार नसेल तर मग बळी कुणाची गेली असती, तर माझी गेली असती, असा तो मंत्री बोलतो. आणि खरंच मित्रांनो, या स्टोरीमधून आपल्याला शिकायला भेटतं की खरंच ज्या काही गोष्टी घडतायत ना त्या चांगल्यासाठीच घडतायत. भगवंत आपल्यासोबत ज्या काही गोष्टी घडवतात ते खूप काही वाईट करतात, कारण त्याच्या पुढे त्यांना चांगलं करायचं असतं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी घडतायत त्या मोठ्या मनाने स्वीकार करा आणि भगवंतावर विश्वास ठेवून चाला मित्र.